मनोज जरांगे पाटील बोलतायत, जाऊयात. वाशीमध्ये अधिसूचना काढली त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणेच त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती असावी एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय काय म्हणणं आहे, आमचं काय हट्ट नाही. ते सांगावं स्पष्टपणाने, उपोषण होईल ना स्थगित, पण ते सांगितल्याशिवाय कसं, किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत, हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. आम्ही तर तेच मागतोय द्या म्हणून, बाकी काय म्हणणं आहे आमचं. सगळी सोयऱ्यांच्या संदर्भात जो एक नोटिफिकेशन काढलेला आहे त्यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि सोबतच ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले. नाही, ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत सगळ्यात मुळात. म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही, कारण मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. उगे ते आडेओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले. म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं आहे. काही तर त्यांना तिकडे प्रसिद्धी मिळत नाही, इथं मीडिया म्हणून इकडेच बसायचं म्हणतात अंतरावलीतच. काय तर जसं काय त्यांचे गावं जळालेत तिकडे, असं म्हणजे काही ऐकायला तर नवीनच. जिकडं मराठी करते तिकडेच त्यांना करायचं असं आहे. असं नसतं. म्हणजे काय याला काय म्हणतात मग, समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो, जातीय तेढ नाही होत का? मुद्दाम तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचं आणि नाव आम्हाला ठेवता जातीवादी आहेत म्हणून आम्ही, आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही, तिथं बसणार आम्ही. मग याला काय म्हणतात, जाणून बुजून जातीवादच म्हणतात ना. आणि स्वतःला लय प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला, आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार. जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं तेढ निर्माण होईल तिथं बसणार का? काय विचार आहेत बघा यांचे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसती भाषणं ठोकी. काय यांचं बघा. हे सरकारचं जाणून बुजून षडयंत्र आहे सरकारचं. सरकारने आणखीन एक काल परवा षडयंत्र केलंय सरकारनं. आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत, इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला. त्यांचा ओएडीत आमचे लोक पार दिल्ली पोत घेऊन पळायला. आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय. आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओएडीनं काय माहित. आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय बांधव. आता त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले. पण आता हे काय डाव रचेला आहे. मुख्यमंत्र्याचं ओएडी मुख्यमंत्र्यासंग राहतो, मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओएडी मात्र त्यांच्या जातीकडून ओढतात. हसून खेळून गोड बोलतात, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावतात. 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, एकदा दोनदा नाही. कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएडीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात, रायगपची. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षडयंत्र. काय रचून आणलंय काय नाही कळन, थोड्या दिवसात उघडं पडल 100%. सगळ्याला सगळं माहीत असते, कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो, विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत, आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत, कोण कोण सोबत येत. मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना. आम्ही षडयंत्र काय आहे आता उघडं पडेल ना. आता माहित नाही ना, 1-2 दिवसात होईल माहित आम्हाला. हे तर माहीत झालं ना, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहीत होणं. पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी हे माहीत होतंय, आणखीन काय पाहिजे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो, इथून पुढेही मानणार आहे, तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर. परंतु त्यांची ओएडी असे लोकाला घेऊन दिल्लीला, आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले. आता तिकडून काय बनवून आणतात काय, काय आणलं असं साच्या बनवून, काय मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक. आता ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही, कारण हे षडयंत्र सरकार घडून आणतंय ना. ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना. आम्हाला कालच माहिती मिळाली 2 दिवसापासून, अमुक चालू आहे तमुक चालू आहे, पण डिटेलमध्ये होईल आज उद्या 2-1 दिवसात होईल माहिती. काय सरकार, काय ओएडी. अरे चांगलं करायचं कामं करा, काय ओएडी आहे काय स्वतःला शहाणा समजायचं. अरे बाळा चांगलं करायचं कामं करा. फुटलेल्याला जवळ करता, फुटलेल्या लोकांना जवळ करता, समाजाला जवळ करा. माया मराठ्याला गोरगरिबाला काय मोठं पण तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक लाभ. मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, फक्त माहिती मिळाली
आणि ती खात्रीला आहे ती खोटी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. विमानतळावर सगळे CCTV आहेत, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे. उतरलंय, कोण कुठं उतरलंय, काय केलंय, आपण खोटं बोलत नसतो. मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते OSDचं बहुतेक. अच्छा, या षडयंत्राचा काय परिणाम होईल असं वाटतं? परिणाम माझ्यावर काय परिणाम होणार आहे आणि माझ्या समाजावर बी काय होणार आहे ते षडयंत्राचं? काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला. काही बनवलेला असून द्या, काही प्रेस घ्यायचं सांगितलेलं असून द्या, काही सांगितलेलं असू द्या, मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही. समाज जिथं बदनाम होईल ती शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही. सरकारनं म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी OSDनं किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगाच घेऊन फिरतो का मग इकडे तिकडे? जाऊ दे तो विषय. समोर आल्यावर बघणारच आहे समाज सुद्धा. आता समाज तरी किती दिवस गप्प बसल मग वेळोवेळी जर असंच व्हायला लागलं तर? तुम्ही मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्राचं होते असं थेट आरोप केलेले होते. आता यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय, म्हणजे हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी 100% खेळू दे, 100% खेळू दे. यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा माणूस आहेत त्यांचं सगळी एक. मी बोलता बोलता ते विसरून गेलो, त्यांचा सुद्धा एक माणूस आहे, त्यांचा पण माणूस. आता हे माया पाठीला पण दिल्या, माया समाजाच्या पाठीलाच पण दिल्या गोष्टी. माणूस फोडायचा, घेऊन जायचा आणि ते करायचं. मग हे घडलेलं आहे, आता हे घडणारच. बहुतेक आता वाचू द्या, येईन ना समोर. आता तर अर्धवट समाजासमोर आलंच. आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन गाबाळ काय असेल ते, त्यावेळेस पुन्हा लक्षात येईल की सरकारनं बनवून दिले सगळे दिल्लीला आणि मुंबईला, आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे. आजच लक्षात आलं आमच्या ते, म्हणून समाजाला सांगून टाकलं. थांबले तर ठीक, समाज काय नाही, पण समाज प्रत्येकच दिवस बदनाम करायला समाज तरी का वर्ग बसणार आहे? तुम्ही उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केले. आता या क्षणाला तुमची भूमिका काय असेल, तुमचं त्यांना सांगणं काय? नाही, मी शिंदे साहेबालाही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा मी असं स्थगित करू शकत नाहीये. कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे की तुम्ही सगळ्या सोयीची अंमलबजावणी लगेच करणारे आहेत का किती दिवस लागणारे, केसेस लगेच मागं घेणारे आहेत का किती दिवस लागणारे, हैदराबादचा गॅस लगेच घेणारे आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत, हे मला डिटेल आणि माझ्या समाजाला माहीत झाल्याशिवाय मी मागं कसं घ्यायचं? मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यावेळेस तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे. मग आता 57 लाख म्हणजे आधार मिळालेला आहे. ज्या ज्या काय गोष्टी आहेत त्या बघू द्या ना. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही, आताही मान्य आहे. तर मग ती घेतली का? घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली म्हणताय. मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला व्याख्या नाही पाहिजे. आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार. मी काय मोकळा नाही बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल. तुम्ही जर असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब, आम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, इथून मागेही ठेवला होता, आता सुद्धा उपोषणाचा काळात ठेवला. पण हे उपोषण सुरू आहे तवरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही. मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार. फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावावर. तुम्ही आता षडयंत्र रचलं जाते असं सांगताना OSD आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे सांगितलं. नेमका आता मराठ्याला प्रश्न पडेल की तो OSD कोण आहे, ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती आहे. मागं 15 लाख वाटायला कोणचा OSD निघाला होता. आमिषा मध्ये बुळबुळ कोण थांबा ना, नावच घेईल. आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊ. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबविलं तर मग कशाला नाव घ्यायचं? नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू. 3 नाव आलेत आमच्यापाशी घेऊन पळणारे. परत मिनिस्टरच्या गाड्या त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथपर्यंत आलंय. कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहित, आता ते माहिती येईल आमच्याकडं. जर पुढचं दिल्लीला जाऊन काय बाखळा खोटा तयार केलाय, काय केलाय हे एकदा सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नावं घेणार आम्ही. आणि ते इथं शांत बसले तर चांगली गोष्ट, नाही बसले तर आम्ही नाव घेऊ. आता तुम्ही जे सांगितलं की
हे सगळं जे टाईम बाउंड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारनं असं म्हणत आहे, तर ते प्रत्यक्ष येऊन का तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात त्या संदर्भात? नाही, तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं, त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर? आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवलाय, करायचं का नाही ते बघ. आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार? कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असताल, लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी, सगळ्या जाती धर्माला घेऊन, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे, तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं, टाइम बाउंड लिहावं आणि मग त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार का? या प्रत्यक्षच बोललो ना मी सुद्धा, प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच होईल ना. असं लांबून गोळ्या आणून होत असतं का? एवढा मोठा विषय मराठ्याच्या आयुष्याचा आहे, भविष्याचा प्रश्न इतका मोठा, तिकडे कुठं लांबून गोळ्या आणून होतं का? प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना. माझं म्हणणं आहे बाबा, प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबीनं हाताळा. उगा तयाऱ्या नका करू. इकडून जाळं रचून ठेवीन, तिकडे जाळं रचून ठेवीन, षडयंत्र रचून ठेवीन, याला घेऊन इकडे हिंडन, मुंबईला हिंडन, दिल्लीला हिंडन, इमानाने हिंडन. षडयंत्र न करू, तुम्हाला लय मागात पडत. मी बार सांगतो, तुम्हाला लय मागात पडत. एक शेवटचा प्रश्न, आज जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? हे बघा, मी असं स्वभावाचा माणूस आहे. मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण, म्हणून ते कुणीही द्या. आमचं असं धोरण आहे. आमचा शिंदे साहेबांवरती आजही विश्वास आहे, सरकारवरती आजही विश्वास आहे. आम्ही मागही सांगितलं, देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाही आहेत आमचे. मागही सांगितलंय का? आज थोडं सांगायला मी 10 महिन्यापासून सांगतो, पण ते काड्या करतात. मग त्यामुळे आपल्याला नाही जमत. जातीच्या माया आणि आरक्षणाच्या विरोधात बोललो मी खपून घेत नाही आणि ऐकून घेत नाही कोणाचं. त्यांनी हे सगळं बंद करावं. ते काय शत्रू आहे का आमचे? मागं आरक्षण दिलं तर याच मराठ्यांनी सगळं मदत केली त्यांना सगळ्यांना. आमचा सगळ्यावरच विश्वास आहे. आम्हाला आरक्षण द्या. आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून, कुणीही द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठी त्याला डोक्यावर घेऊन नसते. आमचं हे म्हणणं, नाटकं मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी करून घेऊ शकत नाही. धन्यवाद. तर अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. सगळे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घ्या, उपोषण स्थगित करेन असं वक्तव्य जरांगे यांनी केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी नवं षडयंत्र रचलेलं आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. सरकार असंच खेळत राहिलं तर मी उपोषण करण्याऐवजी विधानसभांच्या तयारीला लागेल आणि एकदा उपोषण थांबवलं तर विधानसभेच्या तयारीला लागणार असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. Thank you.